तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा। एक मोठी बातमी येते। सरकारशी चर्चा करण्यावरून सुकाणू समितीमध्ये मतभेद झाल्याचं समजतंय। दोन दिशांना त्यांची तोंड आहेत। या मंत्री गटाची नव्याने स्थापन झालेला मंत्री गट आहे त्याच्याशी चर्चा करायची की नाही यावरून सुकाणू समितीमध्ये मतमतांतर असल्याचं समजतंय। सरकारशी चर्चा करण्यात अर्थ नाही असा आक्षेप गिरीधर पाटील यांनी घेतलेला आहे। सुकाणू समितीचे ते सदस्य आहेत। पाटील साहेब, सुकाणू समितीला निमंत्रण दिले राज्य सरकारने चर्चेसाठी, काय आपली भूमिका आहे? सुकाणू समितीचे सदस्य जाणार का आपण सगळे? मंत्री गटाची नेमणूक होणं हा सरकारच्या कार्यक्रमाचा भाग आहे। त्याचा आमच्या आंदोलनाशी काही संबंध नाही आहे। आंदोलन चालू राहणार आहे आणि जो काही कार्यक्रम आपण जाहीर केला आहे त्याच्याप्रमाणे सगळं पार पडणार आहे। सरकारने हा मंत्री गटाच्या नेमणूक करण्याच्या बाबतीमध्ये सुकाणू समितीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। उलट काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये आंदोलनाची फेर आखणी आणि मागण्यांचा फेरविचार हा एक भाग त्यातला महत्त्वाचा आहे। तो अगोदर आपल्याला करायचा आहे। आणि सुकाणू समितीसुद्धा अजून पूर्ण झालेली नाही। सुकाणू समिती तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्या दिवशी आपल्या बैठकीला 21 लोक जे उपस्थित होते त्यांनी इच्छा दर्शवली म्हणून आपण त्यांची नावं घेतली। पण महाराष्ट्रातल्या इतर भागातली, कोकण असेल, विदर्भ असेल, काही भागातले अजून प्रतिनिधी आपल्याला मिळालेले नाहीत। त्या भौगोलिक भागाचे प्रतिनिधी घ्यायचे आहेत। काही अभ्यासू मंडळी आहेत, काही अनुभवी मंडळी आहेत, अराजकीय मंडळी आहेत। अशांचा समावेश करून आंदोलनाला दिशा देणारा सुकाणू समिती असा त्याचा अर्थ आहे। या सुकाणू समितीमध्ये आंदोलनाची दिशा, मागण्यांचा विचार हा सगळा झाल्यानंतर ज्या वेळेला आपण सरकारशी बोलण्याच्या परिस्थितीमध्ये येऊ त्यावेळेला आपण सरकारशी बोलण्याचा विचार करू। आता होतंय काय की आमच्या मागण्या मान्य करा। कुठल्या मागण्या? ज्या मागण्या अजून ठरलेल्याच नाही आहेत तर त्या मान्य व्हायचा काही भागच येत नाही ना। डॉक्टर साहेब, आपण हे थोडं विसंगत होते असं वाटत नाही का की आपल्या अजून मागण्या ठरल्या नाही, आपल्या अजून सुकाणू समिती ठरली नाही आणि आंदोलन मात्र ठरलं? त्यातला भाग कसा आहे की पुणतांब्याच्या आंदोलनातल्या मागण्या आपण जशाच्या तशा कॅरी फॉरवर्ड केल्या आणि त्या मागण्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत असं नाही। कारण त्या अपरिपक्व, ज्यांना शेतीच्या प्रश्नांची जाण नाही अशा सामान्य शेतकऱ्यांच्या मानसिकतेतून आलेल्या होत्या। पण आंदोलनाची व्याप्ती आणि गंभीरता पाहता या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात जर आपल्याला टाकायचं असेल तर अधिक अभ्यासूपणे, टार्गेटेड, लक्ष ठेवून याच्यामध्ये आपल्याला वावरावं लागेल। नाही तर दुधाचे प्रश्न याच्याकडे मागायचे, नंतर मग स्वामीनाथन आयोगाचे मागायचे, कर्जमाफीचे, म्हणजे हे जे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती असे तुकड्या तुकड्यामध्ये भांडतोय ना, तसं न करता शेती क्षेत्रावरचं आलेलं संकट याचा सर्वंकष विचार व्हावा आणि त्याच्यातून मग सरकारची धोरणं काय असतात, त्या बाबतीमध्ये सरकारने काय करावं, सरकारच्या हातात काय आहे। मला सांगा की जर समजा आपण मुख्यमंत्र्यावर टीका करतोय की यांना एवढे दिवस लागतात अभ्यास करायला, मग आपलाही जर अजून अभ्यास सुरू आहे तर मग आंदोलनाची घाई कशासाठी? नाही, आंदोलन यासाठी की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रबोधन होतंय आणि सरकारवरती एक दबाव आम्ही कायमस्वरूपी ठेवत आहोत की तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही। सरकार काय करतं, आंदोलन थांबलं म्हणून ते पण आश्वस्त होतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काही काम होत नाही। एकीकडे आंदोलन चालू ठेवायचं, सरकारवरचा दबाव कायम ठेवायचा आणि आमच्या मागण्यांचा फेरविचार खूप दिवस लागणार नाही आहेत। 1-2 बैठका जर आमच्या झाल्या त्याच्यामध्ये कुठल्या मागण्यांना कुठे प्रायोरिटी, कुठे मागायचं आहे, त्यांची जागा कुठे आहे, केंद्र सरकार आहे का, राज्य सरकार आहे का, कृषी मूल्य आयोग आहे का, या जागा ठरवून त्या ठिकाणी आपल्याला त्या मागण्या रेटाव्या लागतील। नुसतंच धावत सुटायचं आणि मागण्यांबद्दल मागण्या, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला 31 ऑक्टोबरची मुदत मागितली, तसं आता परत तुमची पण मागण्या, आम्ही मुदत मागतच नाहीये। पण इमिजिएटली मंत्री गटाला भेटण्याच्या किंवा सरकारशी बोलणी करण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरेल अशा प्रकारची दिशाभूल करणारी वक्तव्य येऊ नये म्हणून सुकाणू समितीच्या वतीने जी काय त्यांची अधिकृत
भूमिका असेल ती आम्ही सगळ्यांना सांगू, पण ती निश्चित झाल्यानंतर अपूर्ण काळामध्ये आता तरी आपण काही चर्चेला जाणं वगैरे असं काही आपल्याला नाही आणि कोणी जावं कशासाठी जावं, काय मागण्या असतील वगैरे हे अजून सुकाणू समितीमध्ये लोकशाही मार्गाने ठरायचं आहे. आपण बघू शकतो सुकाणू समितीचे सदस्य गिरधर पाटील जी होते, जे सांगतायत की अजून सुकाणू समितीचा या सगळ्या मागण्यांच्या संदर्भातला परिपक्व अभ्यास होणं बाकी आहे. या सगळ्या झाल्यानंतर सुकाणू समितीची बैठक होईल आणि मग सरकारशी चर्चा करायची की नाही करायची या संदर्भातला निर्णय होईल. त्याच्यामुळे अजून सुद्धा सुकाणू समिती सरकारसोबत चर्चा करेल की नाही करेल याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु तोपर्यंत आंदोलन मात्र सुरू ठेवण्याचा निर्धार सुकाणू समितीनं केलाय. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.